नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर. राज्य सरकारी कर्मचारी वेतनात 19% वाढ व इतर सर्व भत्त्यामध्ये एकूण 25% वाढीचा निर्णय. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत. तर चला सुरू करूया. राज्य शासनाकडून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ वेतनामध्ये 19% वाढ व इतर सर्व भत्त्यामध्ये 25% वाढीचा राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अधिपत्याखालील कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या तिन्ही वीज कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी मूळ वेतनामध्ये चक्क 19%ची वाढ तर इतर सर्व भत्त्यामध्ये एकूण 25% पर्यंतची वाढ करण्यात आली आहे. काल दिनांक 7 जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या तीनही कंपन्यांच्या आणि कर्मचारी बैठकीत आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदरच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर वेतन आणि इतर भत्त्याचा वाढीचा निर्णय घेतला. मूळ वेतन आणि इतर भत्ते तसेच परिवीक्षित दिन कालावधी मानधन सदर तीनही कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 19% तर सर्व प्रकारच्या भत्त्यामध्ये 25% पर्यंत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे. तसेच सहाय्यक या पदावर नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांकरिता परीक्षाविधीन कालावधीसाठी 5,000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. तर तांत्रिक कर्मचारी या देय होणाऱ्या 500 रुपये भत्ता यामध्ये वाढ करून 1,000 रुपये इतका करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील वर नमूद तीनही कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी वेतनवाढ इतर सर्व भत्त्यामध्ये वाढीमुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.